नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 6:54, 6:30ला आपण CNG लाईन लागलो, 8 नंबर लागला आपला। काय हरकत नाही, चालायचं प्रेशर कधी असतं नसतं, त्यामुळे थांबायला लागतं। एक ऑर्डर पडलेली पण गेली, काय आता मी ॲक्सेप्ट केली ऑर्डर। मी निघालो तर तेवढं म्हणजे प्रेशरचं म्हणजे नाही का काम चालू होतं, म्हणजे होईल नाही होईल म्हटलं चला निघा। 2 कांड्या होत्या आपल्या काल परवाच्या, तर लगेच चालू झालं। मग म्हटलं थांबावं आणि CNG भरूसपर्यंत कस्टमरने ऑर्डर कॅन्सल केली। ठीक आहे, काय हरकत नाही, ही नाही तर दुसरी ऑर्डर पडन। आपल्याकडे बरेच ऑर्डर असतात नाही का, ऑर्डरची कमी नाही आपल्याकडे। तर बघू आता पहिली ऑर्डर कधी पडते। पहिली ऑर्डर तर आज कॅन्सल झाली, ती जाऊ सोड दे। रॅपिडोची ती चांगली 100 रुपये जायचं, पण ठीक काय हरकत नाही। आता CNG बरोबर सगळं भरून झाले, आता बघू नाश्ता वगैरे करून चालू करू। जर पहिली ऑर्डर पडली तर ऑर्डर करतो। हे रोज इथंच नाश्ता करून कंटाळा आला, बघू दुसरीकडे कुठंतरी तेच पोळी इडली वडा सांबर कंटाळा, काय खाऊन तर काय खाणं माणूस, तेच खाणं, बाकी काय असो काय हरकत नाही। काल पंक्चरमुळं आपलं हे झालं, निम्म्यातनं गेलो आपण। निम्म्यातनं नाही म्हणताना टार्गेट कंप्लीट झालं आपलं डेलीचं 1600, पण आपण आता 2000चं टार्गेट धरलं, ते नाही झालं, थोडा हे झालं तो नाही का डिमोटिवेट। मला तसं होतं, गाडीचं काय नाम डोकं आलतं, ड्रायव्हर लोकांना माहिती आहे गाडीचं काम निघलं की डोकं आलतं। त्यामुळे मला असं आज वाटतं की आज तर गाडीचं काम निघू नये, मग करू आपण 2000। तर आता बघू काय होतं काय नाही, भेटूया पहिल्या ऑर्डरला, कधी पडती कधी नाही भेटूया। चला वाजल्यात बघा कधी फायनल मित्रांनो पहिली ऑर्डर पडली, रॅपिडोचीच पडली आणि ड्रॉपसुद्धा झाली। या अगोदर ऑर्डर पडलेली उबेरची, घ्यायला गेलो तेवढ्यात कॅन्सल। काय हरकत नाही, सकाळ सकाळ ऑर्डरला असतं। वाजल्यात 7:40 आणि पहिली ऑर्डर पडली 145ची। सुरुवात चांगली झाली, आता बघू दुसरी ऑर्डर कधी पडते कधी नाही। आज जरा उशीर झाला नाही का ऑर्डर पडला, झालं का चालू, झालं। मागचं बॅकग्राऊंड कसं आहे मित्रांनो, हे आहे ITCMEचे शेजारी, इकडे ITCME आहे आणि इथे शूटिंग चालतात खासरीचे, जे डेट सिरीज जे आहे ते इथं शूट होतं। नळ स्टॉपच्या अलीकडे आहे, मुद्दा म्हणून तिकडे पलीकडे होतं, म्हणलं इकडे येऊन थांबूया, कारण तिकडं बारीक रोड आहे, मागणं गाड्या येतात, त्यामुळे म्हटलं इथं मोठा रोड आहे थांबू। आता इथनं कुठे पडेल सांगता येत नाही, ह्या चौकातनं ह्या पुढच्या सिग्नल आहे, इथनं मला बऱ्याच वेळा पडलेले, नाहीतर तिथनं मग राईट टाकून दिनानाथला, सांगता येत नाही कुठनंही पडेल। बघू आता इथंच वाढ बघूया आणि आय होप लवकरात लवकर पडल। आज 8 वाजले, 8 वाजेपर्यंत 300-400 व्हायला पण होते। CNG मध्ये थोडा वेळ गेला, ते काय हरकत नाही, बघू आता काय होते काय नाही। चला व्हॉट्सअप ब्रो, चहा पाणी झालं का? चला बसून वैताग आला, म्हटलं चला बाहेर येऊया। थंबनेलला बाहेर या, क्लिक करू थंबनेल बिमनेल चांगला आला थंबनेल भेटला आपल्याला आजचा। तर आय होप लवकरात लवकर चांगली ऑर्डर पडावी राव, काय माहित पडेल का नाही, अवघड दिसतंय। काल तो सुट्टी घेतलेली या हिशोबाने मला आज चांगली ऑर्डर पडली पाहिजे। लवकर ऑर्डर पडू दे देवा, लवकर ऑर्डर पडू दे। बराच वेळ झाला तिथे थांबलो, ऑर्डर पडत नव्हती 10-1 मिनटं, तर मी तिथनं हल्लो। दिनानाथला येत होतो तर एक मला आजोबा भेटले, मीटरनी 27 रुपये काहीतरी झाले। मी त्यांना इथं सोडलं तारा रेसिडेन्सच्या इथं, तर तिथं ड्रॉप केल्याच लगेच रॅपिडोची ऑर्डर पडली, 80-90 तर 100 काहीतरी पडली। तर कस्टमरला कॉल केलं, येतात बोलले, तर बघितलं एक छोटी ऑर्डर बी किती मोठं काम करते, म्हणजे असं लिंक लागत जाते। आणि जर तिथं 10-15 मिनटं थांबलो असतो तरी ऑर्डर पडली नसती। जर तुम्हाला सांगायचं मेन मुद्दा हेच आहे की जर ऑर्डर पडत नसेल तर एरिया बदला, 5-5, 10-10 मिनटं थांबा एका ठिकाणी, आणि नसेल तर लगेच बदला, 10-10 मिनटाला एरिया बदलत राहा। सोसायट्या बघा, तिथं सोसायटी ॲक्च्युली होत्या ऑपोजिट साईडला, पण तरी बी नाही पडले, मग म्हटलं चला हाला। तर आता वाजल्यात 8:08 मिनटं, आता ही ऑर्डर ड्रॉप केलं, बघूया कुठली ऑर्डर पडते। तर मित्रांनो ऑर्डर ड्रॉप झाली आहे, वाजल्यात 8:08 आणि पैसे जर बघितले तर टोटल झाले 300 रुपये, चांगली गोष्ट आहे। तर आता इथनं बघूया कुठनं ऑर्डर पडते। आपण आहोत पुन्हा कॉलेजच्या इकडे, आता इकडनं
सांगतात नाही भाऊ, पडू शकते नाही बी. मी 5-10 मिनटं थांबणार आहे, इथं नाही पडले तर 7 लोक चौकात जाणार आहे, तिथं मीरा सोसायटी किंवा तिथनं डायरेक्ट मग स्वारगेट. 10 मिनटं वाट बघूया, 10 मिनटं एक कल्टी मार. मित्रांनो कसा आहे झोका? ऑर्डर पडली एवढा नाही, लई छोटी ऑर्डर पडली. मोठी पाहिजे आपल्याला, मोठी नाही तर मग मीटरने पाहिजे. छोटी असली तर मग मीटरने पाहिजे. याला पिकअपला 1-2 किलोमीटर जायचं काय परवडते. तर सांगायचं असं होतं की जेव्हा मला ऑर्डर पडत नाही तेव्हा मी असं टाइमपास झोका खेळत असतो. बघा तुटायचं बिटायचं, प्रॉपर्टी नुकसान व्हायचं लोकांच्या आणि आपल्यावर यायचं नाही का. मी काय एवढं वजन नाही दिलं, बळच पाय नाही का हलके ठेवलेत व्हिडिओ काढण्यापुरती. तर बघू मित्रांनो, बरेच छोटे छोटे मोठे ऑर्डर मारल्यानंतर ना उबेर तर घेणार नव्हतं, पण मजबुरी 70-80 वाले घ्यायला लागली. मग तिथनं रॅपिडोची लागली, रॅपिडोवरून मग परत उबेरची लागली आणि आत्ता आहोत आपण नारायणपेठमध्ये आणि वाजल्यात 10:58, 11 वाजत आल्यात. टोटल 750 काहीतरी झाले. चांगली गोष्ट आहे. 700, 800, 900, 1000 बघू 1000 रुपये कधी जाते कधी नाही. आय होप 1 तासाच्या आत. तर मित्रांनो फायनली आपलं जेवण झालंय. वाजल्यात 1:13. आपण आहोत आता SGS मॉलकडे आणि इकडं खाऊ गल्ली, इथं खूप चांगलं जेवण भेटतं. जर कोणी ऑटोवाला असेल कॅम्पेर येतात आणि तुम्हाला जेवण आपलं वेज थाली भेटत नसेल, स्वस्तात नसतं, तर या इथं SGS मॉलच्या राईटनी. SGS मॉलला जर तुम्ही तोंड करून बघाल तर डाव्या बाजूची जी लेन आहे ती जे नेकलेस मॉलच आहे ना. हां नेकलेस मॉल. इथं खाऊ गल्ली आहेत. कोणाला विचारा किंवा झोमॅटोच्या पोरांना तर माहिती आहे मॅगडी आहे ना, कारण इथलं जायचं आम्ही. तिथं आहे खूप छान जेवण. तर आपले आत्तापर्यंत किती झालेत? आपल्या आत्तापर्यंत झालं 950, जी की चांगली गोष्ट आहे. अजून एखादी छोटी ऑर्डर मारली तर 1000ची लेवल होईल. 1000 झाली समजू आपण, पण आता यापुढे आपल्याला अजून 1000 करायचे, जे की मला अवघड दिसतंय. नाही तर मला 8 वाजेपर्यंत थांबायला लागेल आणि मला 7ला घरी जायचं आहे. तर मला वाटतं आपलं 600चंच टार्गेट करावं. हे 2000 करायला लई वेळ लागतो आहे. होऊ बी शकतात, पण विषय असा आहे की ऑर्डर पडले पाहिजे. मी म्हटलं ना ऑर्डरचं खेळ ऑर्डरवर आहे, आणि नाही म्हटलं तर मग 600साठी बी आता लई ताण आणायला लागेल. त्यामुळं जे मागाशी म्हणजे 600साठी आता जी पडेल ती ऑर्डर घ्यायला लागेल. या अगोदर बी जे पडले ते घेतलं. मीटरला 25 करून 3-4 जणांना कोणी 100 रुपये गोळा केलं. उबेरला 40-40ने 3-4 ऑर्डर मारल्यात. चालायचं काय आता. का असं होतं तर आपले रेटिंग कमी झालं त्यामुळे असं होतं. कट झाला कारण ऑर्डर पडलेली रॅपिडोची 5 किलोमीटरची, जी की मी मिस केली. मागं हात ठेवलाय मागं, कसं होणार. आणि तसं रॅपिडोची नाही बसलं. चुकून माकून आत्तापर्यंत जे बसले सकाळपासून ते चुकून माकून किंवा छोट्या मोठ्या बसले, काय हरकत नाही. सावलीला थांबलो, इथं जेवलं जस्ट आत्ता. इथं मागं आहे बघा, रिक्षामुळे दिसत नाही, काय हरकत नाही. तर बघू आता यापुढे 600 रुपये कसे होतात, 650. तर मित्रांनो जेवणानंतर मला वाटतं एकच टेक घेतला असेल, त्यानंतर नाही घेतला. JCB की खुदाई काम चालू आहे. वारजेमध्ये आहे आत्ता. टोटल आत्ता मी मारलेत 1400 रुपये झाल्यात आणि वाजलेत 3:38. चांगली गोष्ट आहे. अजून 200 करायचे म्हणजे आपलं डेली टार्गेट संपल. आणि मग आत्ताच दुखायला लागले त्यामुळे म्हणलं 200 करू आणि जाऊ, आहे ना. तर बघू 200 होतात का नाही, आहे ना. $200 होईल, काय हरकत नाही. जर समजा लगेच झाले तर पुढं बघू करायचं का नाही, सांगता येत नाही. मूडवर आहे माझ्या. आणि मुद्दामून बाटली दाखवली, कारण प्लास्टिकच्या बाटल्या वापरू नका, स्टीलच्या बाटल्या वापरा म्हणून स्टीलची बाटली दाखवली. कारण प्लास्टिकच्या बाटलीने पाणी पिलं की छाताडा दुखतं, डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळं स्टीलच्या बाटल्या वापरा. स्टीलच्या बाटल्या ऑलवेज बेटर आहेत. बाकी तुमची इच्छा, आपल्याला काय. तर बघूया याच्यानंतर ना ऑर्डर पडते का नाही.
सावली भेटली मला, त्यामुळे आता इथं थोडी पडी देणार आहे, मी फक्त आराम करणार आहे. पण मोबाईल चालू राहणार आहे आपला. मोबाईल आपलं लक्ष ऑर्डरवर पक्ष. चुकलं काय करेक्शन करू मला कमेंट सांगा. तर बघू ऑर्डर कधी पडते कधी नाही. चला. तर फायनली मित्रांनो आपलं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. आपल्याला वारजेवरनं टाकलेला स्टेशनवरनं टाकलाय मठाच्या इथं. आपण आता आलो आहोत शंकर महाराज मठाच्या ऑपोजिटला आणि इथं ऑर्डर ड्रॉप केली आहे सोसायटीत. वाजल्यात 5:15. कोणतरी काय शिट्ट्या वाजतो, शोरूम वॉचमॅन येते शिट्ट्या वाजतो सारखा. तर वाजल्यात 5:15. आपलं टार्गेट कंप्लीट झालं डेलीचं. देवाला बी वाटतं की इथनं आपण आता घरी जावं, त्यामुळे आपल्याला शेवटची ऑर्डर घरापाशी दिली. तर आता इथून जाऊ आपण पार्किंगला आपल्या. आणि आजचा हा ब्लॉग इथं सेंड करू. भेटू नवीन ब्लॉग मिळतो पण शुभरात्री.